उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारं आणि पित्तशामक असं हे मी कोकमचं सरबत बनवते आहे. हे एकदा बनवून ठेवलं की 2 ते 3 महिने आरामात टिकतं. तुम्हाला हवं तेव्हा ते पटकन फक्त पाण्यामध्ये मिक्स करून लगेच पिऊ शकता. त्यासाठी इथे मी 1 कप कोकम घेतलेत, म्हणजेच आमसुलं घेतली आहेत. ही मीठ लावलेली आमसुलं मिळतात ती घेतलेली आहेत मी. ओलसर आणि फ्रेश असली पाहिजेत. यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. जेवढं कोकम घेतलं आहे तेवढंच गरम पाणी यामध्ये घालायचं आहे. ज्या वाटीने 1 वाटी कोकम घेतलं तेवढंच त्या वाटीने 1 कप पाणी गरम करून मी यामध्ये घातलं आहे. आता हे कोकम आपल्याला 2 तासासाठी भिजायला बाजूला ठेवायचं आहे. जर तुम्ही सकाळी बनवणार असाल तर रात्री भिजत ठेवलं, रात्रभर भिजलं तरी चालेल. पण हे पाण्यामध्ये चांगलं भिजलं पाहिजे, म्हणजे त्याचा सगळा अर्क त्यामध्ये उतरतो. हे मी 2 तासासाठी फक्त बाजूला ठेवलेत. 2 तास झालेले आहेत आणि इथे पाहताय तुम्ही हे कोकम किंवा आमसुलं चांगली भिजली आहेत. आता हे आपल्याला असंच पाण्यासहित मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे मी, म्हणजे यामध्ये जे पाणी आहे ते बाहेर येणार नाही. छोट्या भांड्यामध्ये बारीक केलं तर त्यामधून बऱ्याचदा पाणी बाहेर येतं, त्यामुळे मोठ्या भांड्यामध्ये मी हे बारीक करून घेते आहे. चांगला त्याचा चोथा किंवा एकदम बारीक असं झालं पाहिजे. हे या पद्धतीने. आता एका पॅनमध्ये त्याच वाटीने सेम मी 1 कप साखर घेतली आहे. तेवढेच आपल्याला त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे. कोकम, पाणी, साखर जे काही आहे ते सगळं मी एकाच वाटीच्या प्रमाणामध्ये घेतलं आहे. घरातली कुठलीही 1 वाटी या सगळ्या साहित्यासाठी तुम्ही वापरू शकता. मेजरमेंट कपच असले पाहिजे असं काही नाही. कुठल्याही वाटीने तुम्ही हे घेऊ शकता. साखर यामध्ये गॅस मोठा ठेवून मी पूर्ण साखर विरघळवून घेतली. आता यामध्ये बनवलेली ही पेस्ट घालून घ्यायची आहे. या पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेते मी. याला उकळी येण्यासाठी गॅस मी मोठाच ठेवला आहे. आता यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आहे चवीसाठी. 1 टीस्पून मी इथे भाजलेल्या जिऱ्याची पूड बनवून घातली आहे. पहिल्यांदा अर्धा घातली, आत्ता अर्धा घालते आहे. आलं घालायचं आहे, थोडंसं साल काढून बारीक बारीक फोडी करून मी त्या यामध्ये घातल्यात. आल्यामुळे पण छान टेस्ट येते. आणि 1 टीस्पून काळं मीठ यामध्ये घालायचं आहे. अर्धा टीस्पून साधं मीठ घालते आहे मी यामध्ये. आता काळं मीठ पण आपण यामध्ये घातलं आहे, त्यामुळे साधं मीठ जास्ती घालण्याची गरज नाही आहे. काळी मिरेपूड यामध्ये घालायची आहे, मस्त छान टेस्ट येते. थोडीशी घालायची. याला उकळी आल्यानंतर गॅस कमी केला आहे मी. हे सगळं मिक्स करून घेते आता. आवडीनुसार यामध्ये पुदिन्याची पानं देखील घालायची आहेत, मस्त टेस्ट येते याच्यामुळे. कात्रीने मी ती बारीक कट करून यामध्ये घातली आहेत. आता सगळं मी मिक्स करून घेते आहे. याला चांगला दाटसरपणा येईपर्यंत आपल्याला 10 ते 15 मिनिटे हे शिजवून घ्यायचं आहे. 15 मिनिटे कमी गॅसवरती मी हे शिजवून घेतले. इथे पाहताय तुम्ही पहिल्यापेक्षा याला चांगला दाटसरपणा आला आहे आणि हे शिजून आधीपेक्षा थोडंसं कमी झालं आहे. छान दाटसर असं झालं आहे हे. आता मी याचा गॅस बंद करते आहे आणि हे थंड करून घेते आहे. हे सगळं थंड झालं की एक गाळणी घ्यायची आणि यामध्ये हे सगळं आपल्याला गाळून घ्यायचं आहे चांगलं. याचा चोथा बाजूला काढून घ्यायचं आहे. हे कोकमचं सिरप आता तयार झालं आहे. एका काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही ते 2 ते 3 महिने वापरू शकता. उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी तुम्ही हे सरबत पिऊ शकता. तसंच कोकम हे पित्तशामक आहे, त्यामुळे आहारामध्ये आपल्याला याचा समावेश केलाच पाहिजे. त्याचबरोबर याच्यामुळे पचनक्रिया देखील सुधारते. तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे अशा पद्धतीने कोकमाचं सरबत नक्की बनवून ठेवा, म्हणजे ते 2 ते 3 महिने तुम्ही आरामात वापरू शकता. अशा पद्धतीचं हे सरबत छान असं दाटसर तयार झालं आहे. हे मी बरणीमध्ये भरून ठेवते आहे. आता हे कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते. एका ग्लासमध्ये मी 3 चमचे हा सिरप घातलेला आहे, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. यामध्ये थंडगार असं पाणी घालायचं आहे. पाण्याऐवजी तुम्हाला सोडा हवा असेल तर सोडा पण तुम्ही यामध्ये घालू शकता. मस्त असं थंडगार आणि अतिशय गुणकारी, उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनी आवर्जून हे सरबत पिलं पाहिजे असं हे कोकमचं सरबत तयार आहे. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे कोकमचं सरबत जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू एका थंडगार अशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.